देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या SBI मध्ये लंच टाइम सुरू आहे, थोड्या वेळाने या, असे उत्तर अनेक ग्राहकांना ऐकायला मिळते. त्यामुळे दुपारच्या वेळेत बँकांचे काम पूर्णपणे बंद असते का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. मात्र बँकिंग नियम आणि कार्यपद्धतीनुसार कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेला सार्वजनिक व्यवहार पूर्णपणे थांबवण्याची परवानगी नसते. ग्राहकांना ठराविक व्यवहाराच्या वेळेत अखंड सेवा देणे बँकांसाठी आवश्यक मानले जाते. SBI सह बहुतांश बँकांमध्ये कर्मचारी आलटून पालटून जेवणासाठी जातात. साधारणपणे दुपारी 1 ते 3 या वेळेत कर्मचाऱ्यांचे लंच ब्रेक असले तरी सर्व कर्मचारी एकाच वेळी जेवणासाठी जात नाहीत. त्यामुळे एखादा काउंटर तात्पुरता बंद असू शकतो, मात्र संपूर्ण शाखेचे कामकाज थांबवले जाऊ शकत नाही. खाते उघडणे, पैसे जमा करणे किंवा काढणे, पासबुक अपडेट करणे, चेक व्यवहार यांसारख्या सेवा व्यवहाराच्या वेळेत ग्राहकांसाठी उपलब्ध ठेवणे बँकांची जबाबदारी असते. तथापि काही शाखांमध्ये कर्मचारी संख्या कमी असणे, तांत्रिक अडचणी किंवा कामाचा वाढलेला ताण यामुळे ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागू शकते. जर एखाद्या शाखेत लंच टाइमचे कारण देत सर्व काउंटर बंद ठेवले जात असतील किंवा ग्राहकांची कामे दीर्घकाळ प्रलंबित ठेवली जात असतील तर ग्राहकांना तक्रार करण्याचा अधिकार आहे. सर्वप्रथम शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार करता येते आणि आवश्यक असल्यास ग्राहक सेवा केंद्र किंवा बँकेच्या अधिकृत तक्रार निवारण यंत्रणेची मदत घेता येते. बँकिंग सेवा ही अत्यावश्यक सार्वजनिक सेवा असल्याने ग्राहकांना वेळेवर आणि अखंड सेवा मिळणे अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.